शेतकरी मित्रांनो, मे मध्ये अवकाळी पाऊस कधीही पडू शकतो. त्यामुळे आपण आपल्या पिकाची ऊस पिकाची वेळेत भरणी करून घ्यायची आहे, मोठी भरणी करून घ्यायची आहे. तर ते आपल्याला आपण मोहित पाटील साहेबांना 1 एकरसाठी आपण डोस देणार आहे मोठ्या भरणीचा. तो कशा पद्धतीने आपण एकरी डोस देतो ते आमच्या शेतकरी मित्रांना दाखवा. आपल्याला सर्वप्रथम 9-24-24 एक बॅग घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अमोनियम सल्फेट K+ याचं 25 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एटेन काली पोटॅश 25 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेदांचं सिलिकॉन एक बॅग घ्यायचा आहे 40 किलो. सेंद्रिय खत एक बॅग घ्यायची आहे 40 किलो मध्ये. मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो घ्यायचा आहे. गंधक 10 किलो घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्याबरोबर आपल्याला खोडाळी, होमणी, वाळवी लागू नये म्हणून आपल्याला 4 किलो कीटकनाशक वापरायचं आहे, फर्टिरा वापरायचा आहे. तो शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझा कधीही कीटकनाशकाबरोबर वापरायचा नसतो. ज्यावेळेला आपण मोठी भरणी करतो त्यावेळेला पांढरी मुळी वगैरे तुटत असते. त्यामुळे पांढरी मुळी भरपूर सुटण्यासाठी आपल्याला प्युअर 98% ह्युमिक ऍसिड जे पूर्णपणे वॉटर सोल्युबल आहे ते आपल्याला एकरी 3 किलो किंवा 5 किलो घ्यायचं आहे. साहेब, या डोस मध्ये कॅल्शियल दिसत नाहीये. लागणीच्या वेळेला आपण जो डोस टाकलेला आहे त्याच्यामध्ये 2 बॅग कॅल्शियल वापरलेला आहे. त्याचा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे मला आता 2च्या ऐवजी 3 बॅग मला कॅल्शियल पाहिजे आहे. तर कॅल्शियमचा पूर्ण स्टॉक संपलेला आहे. आपल्याला आज संध्याकाळपर्यंत गाडी येईल. उद्या सकाळी तुम्हाला 3 बॅगा देतो. ठीक आहे सर.